नाशिक जिल्हा कांद्याच्या मालिकाला नाशिक जिल्हा येवला तालुका पोलिसांची दमदार कामगिरी, घरफोडी करणारी पारध्यांची टोळी अखेर गजाआड, 10 तोळे सोनं, 2 मोटरसायकल आणि इतर हत्यारं जप्त. येवला ग्रामीणसह निफाड आणि वैजापूर पोलीस ठाण्याअंतर्गत चोऱ्यांची उकल करण्यात येवला तालुका पोलिसांना यश आलंय. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही महिन्यांपासून येवला तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंदरसूल, नगरसूल, सावरगाव, एरंडगाव, वायबोधी, सायगाव, कोळंबुद्रुक, कोळंबखुर्द, गवंडगाव, निमगाव मढ, खिरडीसाठे, भुलेगाव, उंदीरवाडी, भारम अशा ठिकाणी चोरांनी घरफोड्या करून एकूण 7,89,900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसंच सावरगाव, कुसमाडी, मुखेड व पिंपळगाव लेप इथे चोऱ्या करून एकूण 2,63,000 रुपयांचा माल लंपास केला. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात तर चोरांवर काहीही जरब न राहिल्यानं त्यांची हिंमत वाढून त्यांनी काही भागात एकाच रात्री 4 ते 5 घरफोड्या केल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे येवला तालुका पोलिसांनी विशेष प्रयत्न करत रोज 3 पोलीस अधिकारी आणि 12 पोलीस अंमलदार असे खासगी वाहनातून साध्या वेशात रात्रीतून गस्त घालत होते. या गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीनुसार ही चोरी आणि घरफोड्या करणारे इसम कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूरचे असल्याचं समजलं. त्यानंतर शिंगणापूरला पथक रवाना होऊन सापळा रचत अनिल उर्फ लंगड्या सुरेश चव्हाण वयवर्ष 45, अविल उर्फ आंधळ्या उर्फ आदित्य विकास भोसले वयवर्ष 25 राहणार शिंगणापूर, आग्या शायरी चव्हाण वयवर्ष 45 राहणार शिंगणापूर, साईनाथ तुकाराम जाधव वयवर्ष 33 हल्ली मुक्काम कोल्हार खुर्द यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर त्यांचे साथीदार दिलीप उर्फ डेच्या विकास भालेराव राहणार शिंगणापूर, मिथुन उमऱ्या काळे राहणार सुरेगाव, संटा विकास भोसले राहणार शिंगणापूर हे मात्र फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. वरील 4 आरोपींकडून एकूण 14 घरफोडी आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यांच्या कबुलीसह 10 तोळे सोने, 2 मोटरसायकल आणि चोरी करण्यासाठी लागणारी कानस, कटवणी, ॲडजस्टपाना, पकड इत्यादी हत्यारं देखील जप्त करण्यात आली आहेत. येवला पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलंय. संविधान न्यूज, नाशिक. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती. येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्याच्यामध्ये 10 तोळे सोने आहे, 2 मोटरसायकली आहे. आरोपी 4 अटक करण्यात आलेले आहेत. त्यांचा 4 दिवस PCR घेण्यात आलेला आहे. आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत. त्यांच्याकडे असलेले घरफोडीचे जे साहित्य आहे, कानस, कटवणी, ॲडजस्टपाना हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 10 गुन्हे, निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 3 गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा 1 गुन्हा असे 14 गुन्हे ओपन झालेले आहेत. उर्वरित 3 आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत. ते आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल. अत्यंत चांगली कामगिरी, धाडसी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे. या टीममध्ये मंडलिक PI तालुका पोलीस स्टेशन, PSI हर्षवर्धन बहिर, PSI पवार, भरत कांदळकर, हवालदार बिन्नर, राजेंद्र पाटील, सचिन वैरागर, गणेश बागुल, योगेश मोरे, गणेश सोनवणे, पंकज शिंदे, संतोष जाधव, सागर बनकर, श्याम थेटे, राजू दुबे, ललिता ढाकणे, सुनीता महाजन, वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे. आणि यांच्यामुळे हे 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अट्टल असे घरफोडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेले आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब यांनी या सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे.